नमस्कार मित्रांनो, स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, नवीन जाहिरात आलेली आहे मित्रांनो. तर सहज आपले बरेचसे काही आपण व्हिडिओ काढलेले मित्रांनो. आता प्रत्येक व्हिडिओवरनी आपण नवीन जिल्ह्यामधले काही बरेचसे काही शाळेची जाहिरात आहे, त्याच्याद्वारे आपण बरेचसे काही व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तरी मित्रांनो व्हिडिओ चेक झाल्याच्या नंतर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आजची जाहिरात आहे मित्रांनो. बघा, दत्त द्वारका महाविद्यालय वाकरे. बघा, याच्यामध्ये मित्रांनो कला आहे, वाणिज्य आणि विज्ञान असे तिन्ही शाखा आहे मित्रांनो. बघा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याची जाहिरात आहे मित्रांनो. बघा, आमच्या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 करिता कायम विनानोंदणी तत्वावर स्थानिक निवड समितीमार्फत खालील पदे भरायची. बघा मित्रांनो, म्हणजे 2025 आणि 26साठी मित्रांनो, म्हणजे चालू वर्षासाठी मित्रांनो त्यांना काही पदे भरायची मित्रांनो. आणि जी शाळा आहे मित्रांनो ती कायम विनानोंदणी शाळा आहे मित्रांनो. चला मग बरेचसे काही पदं दिलेली आपण बघू. बघा, इथं विषय दिलेले सगळ्यात पहिले बघा प्राचार्यासाठी बघा मित्रांनो पदाची संख्या 1 आहे. सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील मित्रांनो. बघा, त्याच्यानंतर आरक्षित प्रवर्ग दिलेला नाही मित्रांनो. आणि पात्रता आपल्याला दिलेली बघू शकता, MA, MCOM, MSc यापैकी कोणतं बी असेल तर मित्रांनो तरीसुद्धा चालतात मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो ग्रंथपाल. बघा, ग्रंथपालसाठी 1 आहे, पदसंख्या 1 आहे. आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो म्हणजे ओपन एस आहे मित्रांनो, आरक्षित पद दिलेलं नाही. त्यानंतर बघा, पात्रता आपल्याला दिलेली MLib. काय पाहिजे मित्रांनो? MLib. त्यानंतर बघा, शारीरिक शिक्षण संचालक यासाठी मित्रांनो बघा पदसंख्या 1 आहे, सर्वसाधारण म्हणजे खुल्या वर्गातील मित्रांनो. बघा 1 आहे आणि आरक्षित प्रवर्गात 0 आहे मित्रांनो. बघा, यासाठी लागतं मित्रांनो MPEd. काय लागतं मित्रांनो? MPEd. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, कला विभागामध्ये दिलेले बघू शकता, मराठी, हिंदी, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास असे प्रत्येकी मित्रांनो 2 पद दिलेले. बघा, इथं प्रत्येकी ओपनसाठी सुद्धा 1 आहे. ओपनसाठी म्हणजे प्रत्येकी 2 पद आहे आणि त्यापैकी मित्रांनो ओपनसाठी किती 1 पद दिलेलं आहे मित्रांनो. आणि जे 1 पद दिलेलं आहे ते अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो. बघा, प्रत्येकी 1 बरं का, अनुसूचित जमातीसाठी. यासाठी मित्रांनो बघा MA लागतं मित्रांनो B+, म्हणजे आपल्याला ग्रेड लागतो मित्रांनो B+ बरं का. त्याच्यानंतर बघा इंग्रजी प्रत्येकी बघा मित्रांनो 4 पद आहे मित्रांनो. त्यापैकी बघा 2 ओपनसाठी मित्रांनो आणि 2 दिलेले मित्रांनो, 1 अनुसूचित जातीसाठी आणि 1 इतर मागासवर्गीयासाठी मित्रांनो. बघा, याच्यामध्ये सुद्धा MA B+ दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर भूगोलासाठी सुद्धा 1 पद दिलेलं आहे प्रत्येकी आणि 1 पद येते ओपनसाठी आणि प्रवर्गासाठी 0 आहे मित्रांनो. त्यासाठी सुद्धा फक्त MA लागतं मित्रांनो. हे झालं मित्रांनो कला विभागासाठी होतं मित्रांनो. त्यानंतर बघा सायन्स विभाग आहे मित्रांनो. तर सायन्समध्ये बघा स्टॅट, मॅथ, बॉटनी, झुलॉजी आणि फिजिक्स. बघा, प्रत्येकी 3 पद आहे मित्रांनो. खुल्या प्रवर्गासाठी 1 आहे मित्रांनो आणि काही प्रवर्ग दिलेले बघू शकता, अनुसूचित जातीसाठी आणि इतर मागासवर्गीयासाठी 1 दिलेले आहे मित्रांनो. म्हणजे एकूण किती 3 पद आहे मित्रांनो. 1 ओपनसाठी, 1 अनुसूचित जातीसाठी आणि 1 ईमावसाठी मित्रांनो, इतर मागासवर्गीयांसाठी. तर बघा, यासाठी लागतं मित्रांनो बघा MSc आणि ग्रेड लागतो मला B+. त्यानंतर केमिस्ट्रीसाठी दिलेलं आहे. केमिस्ट्रीज बघा 5 पद आहे मित्रांनो. त्यापैकी 2 ओपनचे आणि 3 दिलेले आहे बघा, 1 अनुसूचित जातीसाठी, 1 इतर मागासवर्गीयासाठी आणि 1 विजयसाठी मित्रांनो. यासाठी सुद्धा मित्रांनो जी पात्रता दिलेली ती MSc जे ग्रेड दिलेला आहे ते B+ आहे मित्रांनो. त्यानंतर बघा कॅम्प्युटर सायन्स आणि मायक्रोबायोलॉजीसाठी सुद्धा 1 आहे मित्रांनो. प्रत्येकी 1 येतं मित्रांनो. बघा, ओपनसाठी आहे आणि प्रवर्गामध्ये 0 आहे मित्रांनो. आता बघा, यासाठी बघा MCA किंवा MSc लागते मित्रांनो. हे बघितले आपण सायन्स मित्रांनो. चला आता बघू वाणिज्य.
बघा वाणिज्यासाठी मित्रांनो दिलेलं आहे. अकाउंटंट एक पद आहे बघा, प्रवर्गासाठी नाही, यासाठी M.Com लागतं मित्रांनो बी ग्रेडचं. कॉमर्ससाठी बघा एक पद आहे मित्रांनो, ओपनसाठी प्रवर्गामध्ये नाही. त्यानंतर बघा M.Com B+ लागतं मित्रांनो. पर्यावरण अभ्यासासाठी बघा तासिका बेसवर मित्रांनो एकच आहे मित्रांनो, ओपनसाठी तासिका बेसवर, प्रवर्ग 0 आहे. M.Com आणि B+ ग्रेड लागतं मित्रांनो. शिक्षकोत्तर विभागासाठी पण आहे मित्रांनो बघा, प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर असे 4 आहे मित्रांनो. 4 पैकी बघा ओपनचे 4 आहे डायरेक्ट, आणि प्रवर्गासाठी 0 आहे मित्रांनो. यासाठी फक्त 12 सायन्स प्लस तुम्हाला BSc अनिवार्य आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तरी इच्छुक आणि उमेदवारांनी मुलाखत रविवारी दिनांक 8 जून 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता 11 ते 1 वाजेपर्यंत अर्ज व मूळ कागदपत्रासह व 2 सत्यप्रतीसह महाविद्यालयात उपस्थित राहायचं मित्रांनो. बघा यामध्ये जे सेट असतील, नेट असतील, PhD असेल यासारखंच प्राधान्य राहील. म्हणजे जर मित्रांनो जर सेट नेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फक्त काय असणार आहे, प्राधान्य असणार पहिले पेपर्स तुमच्यासाठी मित्रांनो. मुलाखतीची आपले इथं ठिकाणसुद्धा दिलेलं बघू शकता. कोल्हापूर गगन बावडा मेन रोड, हॉटेल धनराज डिलक्सपासून आत, दत्त द्वारका महाविद्यालय वाकरे. फोन नंबरसुद्धा इथे दिलेलं बघू शकता मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. तर बघा नेक्स्ट मित्रांनो, माजी आमदार श्री बाळासाहेब पाटील, सरूडकर शिक्षण संस्था सरूड बघा, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूरची मित्रांनो समक्ष मुलाखत राहणार मित्रांनो. तर बघा तात्पुरत्या स्वरूपाची असणार मित्रांनो, म्हणजे 2025 ते 26 म्हणजे चालू वर्षासाठी लागते मित्रांनो. बघा याच्यामध्ये 2 शाखा आहे, 2 शाखा आहे मित्रांनो. आता 2 शाखा बघू आपण कोणकोणत्या मित्रांनो. बघा श्री शिव शाहू महाविद्यालय सरूड बघा, विना अनुदानित पदव्युत्तर पदवी विभाग ME M.Com. याच्यासाठी वाणिज्य लागतं मित्रांनो. पूर्णपणे 2 पदे मित्रांनो पूर्ण वेळेसाठी. बघा याच्यामध्ये दुसरं मित्रांनो बघा अर्थशास्त्र सुद्धा किती मित्रांनो 2 पदे मित्रांनो. त्याच्यानंतर विना अनुदानित पदव्युत्तर पदवी विभागासाठी BSc BCA BSc कम्प्युटर सायन्स बघा. यासाठी मित्रांनो इथं रसायनशास्त्र आहे, गणितशास्त्र आहे, संगणकशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे. प्रत्येकी बघा पदे 5 पूर्ण वेळ, 2 पूर्ण वेळ आणि 5 पूर्ण वेळ असे दिलेले मित्रांनो. 1 पूर्ण वेळ, 1 अर्धा वेळ मित्रांनो. त्यानंतर बघा भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शारीरिक शिक्षण संचालक. यासाठी मित्रांनो बघा इथं पूर्ण वेळ, अर्धा वेळासाठी सुद्धा आहे, 3 पूर्ण वेळासाठी, 2 पूर्ण वेळ आणि 1 पूर्ण वेळासाठी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा इंदिरा गांधी हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान सरूड बघा. या ठिकाणी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा आहे मित्रांनो. मग रसायनशास्त्रासाठी दिले MSc B.Ed लागतं मित्रांनो, पदाची संख्या 1 आहे. भौतिकशास्त्रासाठी MSc B.Ed लागतं मित्रांनो, पदाची संख्या 1 आहे. आणि IT साठी मित्रांनो बघा MCA किंवा MSc IT लागते मित्रांनो, किंवा MSc कम्प्युटर सायन्स लागते मित्रांनो, 1 पद आहे मित्रांनो. बघा इंदिरा गांधी हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान सरूड सदर भरती पवित्र पोर्टलच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. म्हणजे जी इंदिरा गांधी हायस्कूलची मित्रांनो ही कशी राहणार मित्रांनो, पवित्र पोर्टलद्वारे राहणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी बघा 12 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता स्वतःचे आवश्यक मूळ कागदपत्रासह झेरॉक्स प्रतीसह संस्था महाविद्यालयात उपस्थितीत राहायचं मित्रांनो. तुम्हाला मुलाखतीसाठी सदर जाहिरात अटी शर्ती तुम्हाला इथे एक साईट दिलेली, या साईटवरती तुम्ही उमेदवारांनी पाहण्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो. तुम्हाला साईटसुद्धा दिलेली मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अर्थधारक उमेदवार प्राप्त झाले नाहीत तर किमान अर्थधारकाचा विचार केला जाईल मित्रांनो. अर्थधारक म्हणजे ज्या पात्रतेनुसार जर भेटले नाही तर त्याच्यापेक्षा जर किमान पात्रता असणारे ते विद्यार्थ्याचा विचार केला जाईल मित्रांनो. तर बघा इथं तारीखसुद्धा देईल तुम्हाला गुरुवारी, म्हणजे 12 जूनला तुम्ही इंटरव्ह्यू मित्रांनो तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. बघा नेक्स्ट आहे महावीर महाविद्यालय बघा कोल्हापूरचे मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो आर्ट आहे, सायन्स आहे, सायन्स एज्युकेशन आहे.
डायरेक्ट आपण महत्त्वाचं बघू मित्रांनो. तर कशासाठी तुम्हाला यांनी दिलेले आहे बघू शकता. प्रिन्सिपल पदासाठी मित्रांनो वॅकंट पोस्ट एकच आहे मित्रांनो. ओपनसाठी ओपन टू ऑल बघा, ओपन टू ऑल रिझर्वेशन्स बघा, एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो, तुम्ही अप्लाय करू शकता. बघा त्या शाळेची मित्रांनो श्री शिव शाहू महाविद्यालय सरूड, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर समक्ष मुलाखत दिलेली आहे. बघा 25 ते 26 चालू शैक्षणिक वर्षाकरता लागते मित्रांनो. अनुदान विभागाकडे स्थानिक निवड समितीकडे मार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपाची तासिका तत्वावर भरायची मित्रांनो. म्हणजे अनुदानित बरं का मित्रांनो, नाही हे जी आपल्याला दिलेली अनुदानित ते पण सध्या फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे तासिका तत्वावर त्यांना बरेचसे काही पदे भरायची मित्रांनो. तर पदा पाहू शकता तुम्ही मित्रांनो, तासिका तत्वावर भरायची पदे दिलेली आहे. पहिले इंग्रजीसाठी 4 पदे मित्रांनो, अर्थशास्त्रासाठी 6 पदे, भूगोलसाठी 2 पदे, इतिहासासाठी 4 पदे, वाणिज्यासाठी 2 आणि संख्याशास्त्रासाठी 1 आहे. त्यानंतर मराठीसाठी 4 आहे, राज्यशास्त्रासाठी 4 आहे, समाजशास्त्रासाठी 2 आहे, हिंदीसाठी 2 आहे आणि व्यावसायिक कायद्यासाठी 1 आहे मित्रांनो. बघा शेटी काही बरेचसे काही आपल्याला शर्ती आणि अटी दिली. बघा इच्छुक आणि उमेदवारांनी बुधवारी 11/6/2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता खर्चाने आवश्यक व त्या मूळ कागदपत्रासह व झेरॉक्स प्रतीसह संस्था महाविद्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 11 तारखेला मित्रांनो ठिकाणी सकाळी ठीक तुम्हाला किती वाजता 10 वाजता तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो. खर्चाने तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्र घेऊन जायचे मित्रांनो, जी ओरिजिनल असेल ते मित्रांनो, आणि झेरॉक्सची एक प्रतीसह तुम्हाला महाविद्यालयात हजर राहायचं मित्रांनो मुलाखतीसाठी. सदर जाहिरात व अटी शर्ती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती दिलेल्या आहे मित्रांनो. बघू शकता बरेचसे काही अटी वगैरे असणारे अर्जदारांनी तुम्ही वेबसाईट बघून शकता मित्रांनो, आणि बरेचसे काही शर्ती आणि अटीसुद्धा पाहू शकता मित्रांनो. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो, तुम्ही इथं जाऊन मुलाखत देऊ शकता मित्रांनो. बघा श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या ठिकाणी मित्रांनो विनानोंदणी शाळा आहे मित्रांनो. बघा तात्पुरत्या स्वरूपाचं मानधन तत्वावरती त्यांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे पद भरायचे मित्रांनो. बघा डायरेक्ट पदाचं नाव बघू शकतो आपण. इंग्रजी MA BEd लागते मित्रांनो, 1 पद दिलेलं आहे. त्यानंतर जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रासाठी MSc BEd लागतं मित्रांनो, प्रत्येकी 2 पद आहे. गणितासाठी बघा MSc BEd लागतं मित्रांनो, 1 पद आहे. IT शिक्षकासाठी बघा MSc कम्प्युटर किंवा MCA लागतं मित्रांनो, 1 पद आहे. त्यानंतर ग्रंथपालसाठी बघा BA किंवा MA किंवा BLib किंवा MLib लागतं मित्रांनो, 1 पद दिलेलं आहे. शिपायासाठी बघा 10वी किंवा 12वी पास लागतं मित्रांनो, 1 पद दिलेलं आहे. बघा वरील प्रमाणे पदे भरण्यासाठी मुलाखतीसाठी श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे सदर 9 जून 2025 रोजी उमेदवारांसह हस्ताक्षरामधील अर्ज शैक्षणिक पात्रतेसह मूळ सत्यप्रतीसह तसेच अनुभव प्रमाणपत्र सकाळी ठीक 10:30 वाजता खर्चाने हजर राहायचं मित्रांनो. संगीत, कला, क्रीडा, संस्कृत क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य राहील मित्रांनो. म्हणजे जर तुमच्याकडे संगीत, कला किंवा क्रीडा जर काहीतरी असेल, संस्कृती क्षेत्रामध्ये काही अनुभव असेल तर तुमच्यासाठी प्राधान्य राहील मित्रांनो. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता मित्रांनो. तुम्ही इथं दिले श्री RJ पाटील प्राचार्याचा इथं नंबरसुद्धा दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती मिळू शकता मित्रांनो. बघा अंबिका मित्रमंडळ सिडको नवीन नाशिक संचलित मराठी माध्यमाचे शासनमान्य प्राथमिक विना अनुदानित व मराठी व सेमी तात्पुरत्या स्वरूपात उपशिक्षक व शिक्षण सेवक मराठी माध्यमाच्या शासनमान्य माध्यमिक महाविद्यालय अनुदानित व विनाअनुदानित मराठी सेमी माध्यमासाठी नियमित तात्पुरत्या स्वरूपाचे उपशिक्षक व शिक्षण सेवकाचे पद भरायचे मित्रांनो. बघा सगळ्यात पहिले पदाचं नाव आहे आपल्याला बालवाडी प्राथमिक शिक्षक विनाअनुदानित तत्वावर मित्रांनो. बघा मानधन तत्वावर मॉन्टेसरी DEd BA BEd किंवा BSc BEd लागतं मित्रांनो. यासाठी तर संवर्गसुद्धा दिले ओपन, SC ST आणि OBC. बघा ओपनसाठी 3 पदे, SCची 1 आहे, STची 1 आहे आणि OBCची सुद्धा 1 आहे मित्रांनो. त्यानंतर बघा लिपिक, शिपाई,
विना अनुदानित तत्वावर आहे मित्रांनो. बघा मानधन तत्वावर आहे. HSC किंवा BA लागते मित्रांनो लिपिकसाठी, किंवा BSc किंवा BCom लागते मित्रांनो. त्यानंतर शिपाईसाठी HSC लागते मित्रांनो फक्त. बघा ओपनचे 2 पद आहे, SCचे 3 पद आहे आणि त्याच्यामध्येच OBCचे सुद्धा आहे. त्यानंतर बघा माध्यमिक अनुदानित शाळा मित्रांनो तात्पुरत्या स्वरूपाच्या मानधनावर भरायचे मित्रांनो. BA किंवा BPEd हिंदी, क्रीडा शिक्षक, BSc BEd विज्ञान व गणित आणि DEd यापैकी कोणते असले तर चालतं मित्रांनो. बघा NTC किंवा OBC किंवा ओपन, NTCचे 2, OBCचे 2 आणि ओपनचे 1 आहे मित्रांनो. त्यानंतर माध्यमिक शिक्षक दिले विना अनुदानित तत्वावर मानधन तत्वावर भरायचे मित्रांनो. BA BEd किंवा BA BPEd क्रीडा किंवा शिक्षक संगीतामध्ये, विशारद हिंदीमध्ये किंवा BSc BEd विज्ञान गणित किंवा DEd असे दिले मित्रांनो. बघा इथं NTC, OBC आणि ओपन बघा टोटली पद दिलेले आपल्याला 6 पद आहे मित्रांनो. त्यानंतर शिपायाचं विना तत्वावरती दिलेलं आहे. बघा HSC किंवा पदवीधर लागतं मित्रांनो शिपायासाठी. इथं ओपन आणि SCची पदे, ओपनची 1 आणि SCची 1 आहे मित्रांनो. त्यानंतर बघा प्रवर्गनिहाय अनुदानित रिक्त पदे माध्यमिक विभाग ST 1, OBC 1 आणि ओपन 3. वरील पदाकरता अर्हता प्राप्त उमेदवारांनी आवश्यक ते मूळ कागदपत्रासह 1 सेट झेरॉक्स घेऊन समक्ष 12 जून 2025 रोजी डॉक्टर DS आहेर प्राथमिक विद्यालय बघा दौलतनगर सिडको नाशिक इथं पिन नंबरसुद्धा 42-20-09 येथे सकाळी ठीक 11 वाजता उपस्थित राहायचं मित्रांनो. इथं टीप सुद्धा दिलेली आहे तुम्हाला. या टीपमध्ये दिलेली शिक्षक पदासाठी TET किंवा CET परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील मित्रांनो. विना अनुदानित तत्वावर तात्पुरत्या स्वरूपाचे शिक्षक, बालवाडी शिक्षक, मॉन्टेसरी कोर्स नियुक्तीसह इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना प्राधान्य राहील मित्रांनो. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. बघा जाहिरात बघू शकता. बघा त्यानंतर गांधीनाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान बायवेस सोलापूरची जाहिरात मित्रांनो. बघा संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाखेमध्ये खालील पदाची अर्ज भागीदारीत आहे मित्रांनो. बघू शकता. कनिष्ठ लिपिक आहे सगळ्यात पहिले पदाचं नाव काय, कनिष्ठ लिपिक. MCom टॅली इंग्रजी मराठी टायपिंग 5 पद आहे मित्रांनो. आवश्यक अनुभव बघा 3 ते 5 वर्ष अनुभव पाहिजे. त्यानंतर वरिष्ठ लिपिकाचं सुद्धा दिले बघा वरिष्ठ लिपिक MCom टॅली व कम्प्युटर लागतं मित्रांनो. 3 पद दिले 7 वर्ष अनुभव लागतं. त्यानंतर बघा लॅब टेक्निशियनचे BSc किंवा MSc D फार्मसी लागते मित्रांनो. बघा 8 पद दिलेले 3 वर्षाचा अनुभव लागतो मित्रांनो. त्यानंतर बघा अनुभवी उमेदवारास अर्ज करावा. अर्जाचा नमुना कार्यालयातून 10 दिवसात सकाळी 11 ते 4 या वेळेत घेऊन योग्य त्या कागदपत्रासह याच वेळेत सादर करावा. अनुभवानुसार वेतन वाढवून देण्यात येईल. अनुभव जर असेल मित्रांनो तुमचं वेतन वाढण्यात येईल मित्रांनो. या ठिकाणी तुमची इथं त्यांची ईमेल ID सुद्धा दिलेली. एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो राष्ट्रीय सहकारी शिक्षक प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव जिल्हा जळगावची मित्रांनो. डायरी बघा आपण बघू 20 तारखेला डायरी 20 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता तुम्हाला ठीक मुलाखती करता संस्थेत राष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह करगाव रोड स्टेट बँकेच्या पाठीमागं चाळीसगाव इथे स्वखर्चाने उपस्थित राहायचं सभागृहात मित्रांनो. बघा काही पदे अनुदानित पदावरती अनुदानित आहे मित्रांनो. तासिका तत्वावरती ते पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळसाठी भरायचे मित्रांनो. म्हणजे शिक्षक पण आणि शिक्षकेतर पदे सुद्धा आहे मित्रांनो. बघा इथं पदाचे नाव विषय दिले व्याख्याता भौतिक शास्त्र, शारीरिक शिक्षण, पर्यावरण, भूगोल, हिंदी, इंग्रजी आणि अर्थशास्त्र हे सर्व मित्रांनो बघा तासिका तत्वावर भरायचे. काही अनुदानित आहे काही विना अनुदानितवर आहे. बघा MSc BEd किंवा ME BEd लागतं मित्रांनो. असे 12 पद आहे मित्रांनो. टोटल किती 12 पद आहे मित्रांनो.
त्यानंतर बघा व्याख्याता IT साठी बघा तासिका तत्वावरती विनाअनुदानित पद आहे मित्रांनो. विनाअनुदानितवर MSc लागते मित्रांनो. कम्प्युटर्स एक पद आहे. व्याख्याता हिंदीसाठी मित्रांनो अर्धवेळ अनुदानितवर आहे मित्रांनो. यासाठी MA BEd लागते मित्रांनो. एक पद आहे. व्याख्याता बघा रसायनशास्त्रावर आहे. त्यानंतर अर्धवेळ अनुदानितवर आहे मित्रांनो. MSc BEd लागते मित्रांनो. एक पद आहे. त्यानंतर शिक्षकाचं आहे मित्रांनो तासिका तत्वावर जनरल फाउंडेशनसाठी मित्रांनो डिप्लोमा किंवा BA लागते मित्रांनो. एक पद आहे. त्यानंतर शिक्षण सेवक हिंदी किंवा इंग्रजीसाठी हिंदी व इंग्रजीसाठी रजा कालावधीकरिता लागते मित्रांनो. BA BEd हिंदी किंवा इंग्रजी 2 पद आहे मित्रांनो. त्यानंतर बघा प्रयोगशाळा सहाय्यकाचं पूर्ण वेळसाठी पाहिजे अनुदानित आहे मित्रांनो. 12 सायन्स एक पद आहे मित्रांनो. OBCसाठी मित्रांनो. बघा वरील पदे माननीय शिक्षण संचालक व माननीय शिक्षण अधिकारी यांच्या मान्यतेस अधीन राहून भरण्यात येत आहेत. मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध न झाल्यास खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचा विचार केला जाईल मित्रांनो. वरील पदामध्ये संच मान्यतेनुसार वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे मित्रांनो. संस्थेत काम करीत असलेल्या व स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांनी अर्जासोबत जातीचा व जातवेदाचा दाखला जोडावा मित्रांनो. बघा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. असेच नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक पण करा मित्रांनो. बरेचसे आपल्याकडे ग्रुप वगैरे असतात त्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा मित्रांनो. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो. आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.